गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आपण आता पुण्याहून जवळपास 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास करून बाईकवर या ठिकाणी येऊन थांबलेलो आहोत. आणि आता जस्ट आपण सकाळची वेळ आहे, त्यामुळे ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि ब्रेकफास्ट करून झालेल्यानंतर आपण आता निघणार आहोत महाबळेश्वरकडे जायला. आता थोड्याच अंतरानंतर आपल्याला एका जवळपास साधारण 1 ते 1.5 तासात आपण महाबळेश्वरला पोचणार आहोत. आणि सध्या थंडीचा महिना आहे, फेब्रुवारीचा मंथ स्टार्ट झालेला आहे आणि सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन आहे. त्यामुळे महाबळेश्वरला जाण्याची अतिशय उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्यामुळे आपण आता जास्त वेळ न घेता आता इथून पुढे आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. चला तर जाऊया महाबळेश्वर. पुणे आणि महाबळेश्वर या दोन प्रसिद्ध ठिकाणांमधील अंतर साधारणतः 125 ते 135 किलोमीटर इतका आहे. पुणे शहराच्या गजबजाटापासून थोडं दूर महाबळेश्वर हा एक अतिशय आदर्श असा हिल स्टेशन बनला आहे, जो शांतता आणि निसर्गाच्या सौंदर्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पुण्याहून महाबळेश्वरपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तासांचा वेळ लागतो. परंतु या मार्गावर आपल्याला जे निसर्ग दृश्य दिसते ते पाहून हा वेळ खूप कमी वाटतो. आणि महाबळेश्वरच्या सुंदर रस्त्यांबद्दल जर बोलायचं झालंच तर महाबळेश्वरच्या रस्त्यांवरून जात असताना अनेक आश्चर्यकारक दृश्ये तुमचे स्वागत करत असतात. रस्त्यांवरून चालताना हिरवळीने नटलेली डोंगर रांगा, भव्य झाडं आणि आकाशाच्या बदलत असलेल्या रंगाच्या विविध छटा तुम्हाला अत्यंत आकर्षक दृश्य अनुभवता येईल. पिळवणूक करणारे वळण असलेले रस्ते, घाटांचे रस्ते, डोंगरांच्या कड्यांवर असलेले नयनरम्य व्हिस्टा पॉइंट्स आणि हवेतील ताजेपणामुळे या प्रवासाला एक अनोखं सौंदर्य प्राप्त होतं. पुण्यापासून महाबळेश्वर मार्गे जात असताना अनेक सुंदर ठिकाणे तुम्हाला लागतात, जिथे तुम्ही थांबून फोटो देखील घेऊ शकता. पाचगणी किंवा माळशेज घाट यासारख्या आकर्षक घाटांमधून जात असताना तुम्ही निवांत आणि शांत वातावरणाचा अनुभव या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर महाबळेश्वरला जाताना आपण आता वाटेत येऊन पोचलेलो आहोत पाचगणी या अतिशय उंच आणि थंड हवेच्या ठिकाणी. हा समोर जो दिसतो आहे तो सुंदर असा पाचगणीचा लोगो त्याच्या पाठीमागच्या बाजूला दिसते, ती म्हणजे खोऱ्यामध्ये वाहणारी कृष्णा नदी. पाचगणीच्या पूर्वेस वाई, बावधन व नागेवाडी धरण, पश्चिमेस गुरेघर, तर दक्षिणेस खिंगर व राजपुरी व उत्तरेस धोम धरण आहे. पाचगणीची प्रसिद्धी त्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे आणि शांत वातावरणामुळे आहे. इथले काही प्रमुख आकर्षण म्हणजे इथले वॉटरफॉल्स, इथली टेबल लँड, पाचगणीमधली स्कूल, रामखिंड, फ्रेश स्ट्रॉबेरी आणि पाचगणीचं हवामान. इथल्या हवेमध्ये जो वर्षभर ताजेपणा असतो तसेच गारवा असतो, त्यामुळे हे पर्यटकांना नेहमी या ठिकाणी खेचून आणतं. आता आपण इथून थोड्याच अंतरावर असलेल्या आणि सगळ्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच जाणार आहोत मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डनला आपण आता येऊन पोचलेलो आहोत. मॅप्रो गार्डन म्हटलं म्हणजे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय धमाल असलेलं हे एक ठिकाण. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड्स आणि चॉकलेट्स, जेलीज, सिरप्स अशा अनेक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळतात. आणि अजूनही बऱ्याच काही धमाल गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. चला तर आता मॅप्रो गार्डनची सैर आपण आता करणार आहोत. आतमध्ये एंट्री केल्यानंतरच या ठिकाणी लहान मुलांसाठी छोटे छोटे ट्रॅम्पोलिन्स या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून लहान मुले या ठिकाणी धमाल आणि मस्ती करू शकतील. मॅप्रो गार्डनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनेक विविध प्रकारच्या फुलांची रोपे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. तुम्ही कधी पाहिली नसतील अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे येथे तुम्हाला बघायला मिळतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे
सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन असल्या कारणाने आम्हाला या ठिकाणी मिळालं ते स्ट्रॉबेरी फेस्टिवल. चला तर जाऊया स्ट्रॉबेरी फेस्टिवलमध्ये. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता आपण आता फायनली मॅप्रो गार्डनला येऊन पोहोचलेलो आहोत आणि माझ्या मागे जे आहे ते मॅप्रो गार्डन आहे आणि या ठिकाणी आपण आता मॅप्रो गार्डनच्या आतमध्ये स्ट्रॉबेरी फेस्टिवल सध्या चालू आहे आणि त्याच्यासाठी पर पर्सन 100 रुपीजची एंट्री आहे आणि 100 रुपीज पे केल्यानंतर त्या कार्डमध्ये तुमचे 100 रुपीज लोडेड असतात. ठीक आहे, आणि त्या 100 रुपीजमध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो 100 रुपीजमध्ये आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही अनलिमिटेड स्ट्रॉबेरीज या ठिकाणी खाऊ शकता. हे बघा, या ठिकाणी असे बाउल्स ठेवलेले असतात आणि या फार्ममधून आलेल्या फ्रेश स्ट्रॉबेरीज तुम्ही या ठिकाणी अनलिमिटेड खाऊ शकतात 100 रुपयाची एंट्री घेतल्यानंतर. हे बघा, खूप छान अशा फ्रेश स्ट्रॉबेरीज या ठिकाणी बघायला मिळत आहेत. चला तर आपण आता पोट भरून स्ट्रॉबेरी खाल्लेल्या आहेत आणि स्ट्रॉबेरी खाऊन झाल्यानंतर आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी खाकरा फॅक्टरी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल व्हरायटीजचे आणि जवळपास 10 ते 12 फ्लेवरचे या ठिकाणी खाकरा तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता. हे बघा, टोमॅटो, मेथी, चीज, जिरा अशा मल्टिपल प्रकारचे खाकरे या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकतात. आतमध्ये खूप धमाल आणि मस्त आहे मित्रांनो. त्यानंतर मॅप्रोच्या या ठिकाणी तुम्हाला जेली चॉकलेट्स, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे सिरप जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकतात. हे बघा, पीनट बटर चॉकलेट पान अशा मल्टिपल फ्लेवर्सचे चॉकलेट तुम्ही या ठिकाणी बाय करू शकतात. त्यानंतर इथे लहान मुलांना तसेच मोठ्यांना एंटरटेन करण्यासाठी एका विदूषकाच्या पोशाखामध्ये एक माणूस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि तो त्याच्या वेगवेगळ्या करामती या ठिकाणी सगळ्यांना करून दाखवत आहे आणि अतिशय मनोरंजनाचं हे ठिकाण तुम्हाला इथे बघायला मिळेल. बघा, तो खूप प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या तुम्हाला खूप साऱ्या जगलिंग्स वगैरे या ठिकाणी करून दाखवत आहे. लहान मुलं अतिशय मनसोक्त आनंद या ठिकाणी लुटताना बघायला मिळत आहेत. तर मित्रांनो, आहे की नाही खरोखर हे मजेशीर ठिकाण? जर तुम्ही अजूनही आत्ताही तुमच्याकडे वेळ गेलेली नाहीये, तुम्ही जर महाबळेश्वरला जर गेले नसाल आणि जर जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो पटकन प्लॅन बनवा, कारण स्ट्रॉबेरीचा सीझन अजून थोडेच दिवस राहिलेला आहे. त्यामुळे पटकन या ठिकाणी जा आणि इथले स्ट्रॉबेरी फेस्टिवल अनुभवा आणि मनसोक्त स्ट्रॉबेरीचा आनंद या ठिकाणी घ्या आणि पोट भरून स्ट्रॉबेरी खा. या ठिकाणी हा विदूषक ज्या ज्या प्रकारच्या करामती सादर करत होता त्या बघून आम्ही लिटरली खूप पाहून थक्कच झालो आणि त्याच्या वेगवेगळ्या करामती आम्हाला अतिशय आश्चर्याचा धक्काच देऊन जात होत्या. हो हो हो, वाव, सुपर. आणि आता
एका चाकाच्या सायकलीवरती बसून, हे बघा, एकाच चाकाची सायकल आहे, त्याचं पॅडल मारून आणि त्याच्यासोबतच पॅरलली जगलिंग आपल्याला आता विदूषक करून दाखवत आहेत. जबरदस्त आणि फंटास्टिक परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि खूप पैसा वसूल हा शो आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि याच्यासाठी खूप टाळ्या होऊन जाऊ द्यात. आता विदूषकाच्या करामती बघून झाल्यानंतर आपण जाणार आहोत एका जादूगाराच्या अतिशय भन्नाट अशा करामती बघायला. चला तर जाऊया. आप सबके सामने ये बोल इस कटोरी में आ जाएगी मैजिक से, चली जाओ. समझ में नहीं आया फिर से समझो. चली जाओ. ये तीनों अलग रख दिया है. एकदम जाल वाला मैजिक दिखो. मैडम कैच करो, फूक मारो एक फूक. इसे कहते हैं लोखंड. इसी के वहीं रुक जाओ. पहले ही गई था. इसी का नाम तो मैजिक है. और सर जी एक हाथ मैजिक और दिखाएंगे, ध्यान से देखिए. मेरा हाथ खाली, इसी हाथ में चाहिए नया. अरे नया वाला चाहिए सबके सामने. इस बच्चे को देंगे 3 सिक्का हो जाएगा. पकड़ लो, बंद कर लो, फूंक मारो, 2 फूंक मारो और पैसा वहाँ रख दो. जब मजाक नहीं करो, पैसा रखो. इस बच्चे के पास चला गया. इधर आओ. जल्दी आओ. 1 2 जल्दी ऊपर बिठाओ. हाथ ऊपर कर लो. ये देखो, इसने कहाँ चोरी किया है. एक मैजिक ये मैडम के साथ दिखाएंगे. आप बैठ जाओ बेटा, आप बैठ जाओ. आओ मैडम यहाँ बैठो. ध्यान से देखना सब लोग इस कला को. मैडम हाथ कोई सा भी रिंग निकाल लो एक. देखिए इधर. मैडम वो आपका फोन तो नहीं है. ये देखिए सब लोग, ये मैडम का रिंग है. मैडम इस रिंग में फूंक मार दो. ऐसे नहीं, थोड़ा जोर से फूंक मारो मैडम. मैडम जी ऐसे दबाओ. सच बोलो, क्या फील हो रहा है. थोड़ा भी चुभ रहा है? नहीं चुभ रहा. अंदर चला गया सर, कल सुबह लिख लेगा. मैडम अभी चाहिए कि कल सुबह चाहिए? ये लो, इस टमाटर में फूंक मारो. कल छोड़ो, मैडम को अभी और अभी चाहिए सबके सामने. बोलो 1 2 3. ये मैडम का रिंग बाहर आ चुका है. वही है, बैठ जाओ मैडम.
एक मैजिक हम देखो ये सर के साथ करेंगे। आ जाओ सर, आ जाओ, यहाँ बैठ जाओ सर। ना ना सर, गायब नहीं करेंगे, टेंशन नहीं लो। 100, 200, 500 तीनों में से एक का नाम बोल दो, निकाल लो, जेब से निकाल लो। ध्यान से देखो सब लोग इस नोट का गेम। सर ने 100 का नोट बोला है, 100, 200, 500 का भी बोल रहे, 500 का। हाँ निकाल लो, दे दो मैडम को, दे दो, ये मैडम को दे दो पास में। लास्ट 3 नंबर देखो मैडम, बताना नहीं। अंदर अंदर कटोरी खाली है सर, ये मेरा लास्ट मैजिक है। इस नोट को मैं ऐसे फोल्ड करूंगा और फोल्ड करके यही नोट सर के सर ऐसे हाथ कर, राइट है लेफ्ट है, बंद कर लो सर। मेरे हाथ में क्या है, इसी कटोरी में नोट आ जाएगा सर का, और सर को पता भी नहीं चलेगा कि कब नोट आ गया। मैडम आप सर से पूछो नोट है या गायब हो गया? अभी भी है? ए भाई तू बाहर निकल तो। यही करेगा मैजिक। वहां क्या नंबर है निकाल लो। 602। एक बार नोट का नंबर बोलो मैडम जोर से। यही नंबर था, सारे नंबर इसके अंदर आगे सर। नोट बड़ा करो, सबको नंबर दिखा दो। क्या है? बड़ा करो, बड़ा करो, बड़ा करो सर, इसे बड़ा करो। ए भाई नंबर बदलना था, नोट बदल दिया सर का। आपने क्या गलती कर दी? सर ये बताएगा आपका नोट कहाँ है। ये पकड़ो, ये पकड़ो, वो मुझे दे दो। आप अपना नोट को जला दो। ऐसी ऐसी कला पे सब लोग खुश हो जाते हैं और अपनी खुशी से इनाम देके जाते हैं इस कला के ऊपर। वही नोट, वही नंबर सबके सामने चाहिए। फूंक मार दो सर इसके अंदर। ताली बजाओ, ताली बजाओ। ये सर का नोट। सबको नमस्कार, नमस्कार। ओ माय गॉड मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत स्टेजवरचे अनेक मॅजिक शो बघितले पण असतील, परंतु हा जो मॅजिक शो आम्ही बघितला अगदी 1 फुटाच्या अंतरावरून, अगदी डोळ्यासमोरून, इतका भन्नाट असा मॅजिक शो होता की इतक्या जवळून बघून देखील आम्हाला ती जादू कशी काय चालली ते आम्हाला समजतच नव्हतं. त्यानंतर मॅप्रो गार्डनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या सिरप्सचा आम्ही या ठिकाणी आनंद घेतला. त्यानंतर आम्ही निघालो हॉर्स रायडिंग करण्यासाठी पोलो ग्राउंडकडे. महाबळेश्वरमधील पोलो ग्राउंड हे अत्यंत ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. हे मैदान महाबळेश्वरच्या मध्यभागी स्थित आहे आणि त्याचं सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. एक काळ होता जेव्हा इथे राजे आणि सरदार पोलो खेळायचे. पोलो ग्राउंडच्या सभोवतालचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे आणि इथे जाणारे पर्यटक अतिशय शांततेचा अनुभव देखील घेतात. पोलो ग्राउंडच्या रस्त्यावरून फिरताना इथे असलेल्या खोल मैदानाचे विहंगम दृश्य आणि निसर्गाचे सौंदर्य मनाला मंत्रमुग्ध करून टाकते. या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाबळेश्वरमधील अनेक मॅरेथॉन आणि इतर खेळांचे आयोजन देखील केले जाते. हे ठिकाण महाबळेश्वरच्या पर्यटनाचे एक महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी पोहोचताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय घनदाट असे जंगल लागते आणि त्यामधून जाताना अतिशय मन सुखावून जाते. आपण आता फायनली पोलो ग्राउंडवर येऊन पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे घोडे या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्या घोड्यांवरती हॉर्स रायडिंग करण्यासाठी या पोलो ग्राउंडचा एक राऊंड आपल्याला मारायला मिळतो आणि त्यासाठी 200 रुपये आपल्याकडून आकारण्यात येतात. तर आपण आता हॉर्स रायडिंगचा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटलेला आहे. अतिशय वेगळा हा अनुभव असतो मित्रांनो. तुम्ही जर येथे आला तर तुम्ही देखील या ठिकाणी हॉर्स रायडिंग नक्कीच ट्राय करा. त्यानंतर आपण आलो महाबळेश्वरमधील अतिशय आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले ब्रिटिशकालीन काही पॉईंट्स बघण्यासाठी. या पॉईंट्समध्ये प्रामुख्याने तुम्हाला लॉर्डविक पॉईंट, केट्स पॉईंट, ऑल्डन पॉईंट, सनसेट पॉईंट, त्यानंतर
निडल हेड पॉईंट तसेच एलिफंट हेड पॉईंट अशा विविध प्रकारचे पॉईंट्स मला या ठिकाणून बघायला मिळतात. या पॉईंट्सवरती आल्यानंतर तुम्हाला उंचावरून दिसणाऱ्या अतिशय सुंदर सुंदर अशा डोंगर रांगा या ठिकाणी बघायला मिळतात. आपण आता येऊन पोचलेलो आहोत महाबळेश्वरच्या अतिशय सुंदर अशा ठिकाणी, ज्याचा या ठिकाणी आल्याशिवाय महाबळेश्वरची ट्रिप पूर्णच होत नाही. आणि आपण आता आलेलो आहोत वेण्णा लेकला आणि बघू शकता वेण्णा लेकला आपण आता बोटिंग करत आहोत. या ठिकाणी तुम्हाला सेपरेट बोट मिळते, त्यासाठी लाईफ जॅकेट अतिशय महत्त्वाचे आणि लाईफ जॅकेट सुद्धा तुम्हाला कंपल्सरी घालावे लागते. या ठिकाणी 1000 रुपये देऊन तुम्हाला 600 रुपयाचं डिपॉझिट या ठिकाणी घेतलं जातं आणि 400 रुपये परत केले जातात. आणि बघा खूप सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला पूर्ण वेण्णा लेकच्या आजूबाजूला पूर्ण चारी बाजूला अशी झाडी आहे मस्त, आणि त्याच्या मधोमध आपण पाण्यामध्ये पेडल बोट आपण घेतली आहे. महाबळेश्वरला आल्यानंतर इतर ठिकाणांप्रमाणेच अतिशय प्रमुख ठिकाण म्हणजेच वेण्णा लेक. या ठिकाणी तुम्हाला बोटिंगचा मनमुराद आनंद घेता येतो. या ठिकाणी तुम्हाला तुमची सेपरेट बोटसुद्धा घेता येते, किंवा तुम्हाला जर तुमच्यासोबत जर नावाडी जरी हवा असेल तरी तुम्हाला तसं देखील ऑप्शन अवेलेबल आहे. किंवा तुम्हाला पेडल बोट हवी असेल तर तुम्ही स्वतःच तुमची पेडल बोट घेऊन तुम्हीच ती बोटिंग करू शकतात. आणि या ठिकाणी तुम्हाला एका तासासाठी पेडल बोटचे 600 रुपये आकारले जातात आणि 600 रुपयामध्ये तुम्ही 4 ते 5 जण एका बोटीमध्ये आरामात तुम्ही बसू शकतात. तर या ठिकाणी देखील नक्कीच भेट द्या आणि बोटिंग करण्याचा आनंद देखील तुम्ही या ठिकाणी घ्या. खूप सुंदर असा अनुभव या ठिकाणी देखील आम्ही अनुभवला. वेण्णा लेकमध्ये बोटीचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो ओल्ड महाबळेश्वर एक्सप्लोअर करण्यासाठी. ओल्ड महाबळेश्वरमध्ये प्रामुख्याने तुम्हाला पंचगंगा मंदिर, रुद्रेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, अतिबळेश्वर मंदिर, महाबळेश्वर मंदिर तसेच कृष्णाई मंदिर तुम्हाला बघायला मिळते. आणि ओल्ड महाबळेश्वरकडे जाताना मित्रांनो जे रस्ते आम्हाला लागले, आहा मित्रांनो, त्या रस्त्याची सुंदरता काय सांगावी. मी तुम्हाला शब्दांमध्ये या रस्त्यांची सुंदरता मी व्यक्त करू शकत नाही. मला तरी नाही वाटत यासारखे सुंदर रस्ते मी यापूर्वी कधी बघितले असतील, किंवा तुम्हाला जर यापेक्षा सुंदर ठिकाण किंवा असे रस्ते जर तुम्हाला माहिती असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. भर दुपारच्या उन्हात देखील आम्हाला या रस्त्याने जाताना इतका गारवा आम्हाला जाणवत होता, तेव्हा मला आठवले की उगाचच महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण म्हणत नाहीत. आणि जाताना वेळोवेळी मनाला असं वाटत होतं, इतका सुखद अनुभव येत होता की जणू वाटत होतं की हा प्रवास कधी संपूच नये, असाच हा प्रवास या रस्त्यांवरून असाच चालूच राहावा. इतके ते सुंदर मित्रांनो हे रस्ते होते. आणि त्यानंतर फायनली आपण येऊन पोचतो ते जुन्या महाबळेश्वरमध्ये. आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर एका मावशींकडून आपण आता पूजा विकत घेतलेली आहे आणि ती पूजा विकत घेऊन आपण आता निघालो आहोत पंचगंगा मंदिराकडे. पंचगंगा मंदिराबद्दल सांगायचं झालं तर पंचगंगा मंदिराचा इतिहास
आणि महत्त्व खूप मोठं आहे. पंचगंगा मंदिर त्याच्या नावानुसारच पंच म्हणजे 5 आणि गंगा म्हणजे नदी असे सांगितले जाते की या ठिकाणी 5 नद्या एकत्र येतात. या नद्यांमध्ये प्रामुख्याने कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्यांचा समावेश आहे. पंचगंगा मंदिर हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. तेथे भक्तगण नद्यांच्या पवित्र जलात स्नान करतात आणि त्यांना आत्मिक शांती आणि पापांची मुक्ती मिळते अशी देखील त्यांची श्रद्धा आहे. महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर हे अतिप्राचीन आणि जवळपास 4,500 वर्ष इतके जुने आहे असे मानले जाते. पंचगंगा मंदिरामध्ये 5 नद्यांचा उगम बघितल्यानंतर आणि 5 नद्यांचे दर्शन घेऊन ते पाणी आपले पवित्र तीर्थ आपल्या अंगावरती घेऊन त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर पंचगंगा मंदिराला एक भली मोठी अशी परिक्रमा करण्यासाठी आपण निघतो आणि त्या मंदिराला परिक्रमा करून झाल्यानंतर आपल्याला जायचे आहे ते म्हणजे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूसच उंच डोंगरावरती असलेल्या हनुमान मंदिराला भेट देण्यासाठी. त्यासाठी आपण परिक्रमाच्या मार्गातच असलेल्या एका पायरी मार्गाने आपण वरती जाण्यासाठी निघतो. तुम्ही बघू शकता हा जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपण आता वरती चढणार आहोत आणि उंचावर असलेल्या हनुमान मंदिराला आपण आता भेट देणार आहोत. या पायरी मार्गाने वरती चढत असतानाच आपल्याला पंचगंगा मंदिराचा उंचावरूनचा हे दृश्य आपणास बघायला मिळते. अतिशय सुंदर आणि प्राचीन असे मंदिर आपल्याला उंचावरून या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थितपणे या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर पायरी मार्गाने वरती चढून आल्यानंतर आपल्याला समोरच एक भव्य अशी कमान बघावयास मिळते. या कमानीतून आत प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला दिसते ते मारुतीरायाचे मंदिर. मारुतीरायाचे दर्शन घेतल्यानंतर आपण जायला निघतो ते महाबळेश्वर मंदिराकडे. महाबळेश्वर मंदिर हे महाबळेश्वर शहरात असलेले अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकरांना अर्पण आहे. महाबळेश्वरच्या मुख्य आकर्षणापैकी हे एक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 16व्या शतकात झाली आणि याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी देखील आहे. या परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि मंदिराची भव्यता श्रद्धाळूंना आध्यात्मिक शांती देतात आणि दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी या मंदिराला भेट देतात. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण महाबळेश्वरची माहिती एकाच व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच पोचवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन ठिकाणांबद्दल माहिती वेळोवेळी मिळू शकेल. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फन्जॉयमेंट. धन्यवाद.